लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे 1 ऑगस्ट 1920 रोजी मातंग समाजातील भाऊ शिदोजी साठे यांच्या पत्नी वालुबाई यांच्या पोटी झाला। लहानपणी त्यांचे नाव तुकाराम असे ठेवले होते। त्यावेळच्या जातीभेदाच्या भक्कम तटबंदीमुळे गावात राहून मोलमजुरी व दोरखंड बनवण्याचे काम करत होते। त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसातरी चालत होता। तो काळ इंग्रजांचा होता। भारत गुलामगिरीत जखडला होता। इंग्रजांविरोधात देशात आंदोलने, मोर्चे सुरू होते। कुठे लूट तर कुठे रेल्वे रूळ उघडणे आणि इंग्रजांना जेवढी हानी पोचवता येईल तेवढी पोचवत होते। प्रत्येक क्रांतिकारी आपल्या परीने योगदान देऊन त्यावेळी इंग्रजांना देशातून हाकलून देश आझाद करण्यासाठी प्रत्येक क्रांतिकारी आपल्या जीवाची पर्वाही करत नव्हते। ही धाडसी माणसं इंग्रजांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या समाजाचे नाव गुन्हेगार यादीत समाविष्ट केले। त्यांना गुन्हेगार ठरवण्यात आले। कारण नसताना पोलीस ठाण्याला रोज हजेरी आणि कधीही रात्री बोलावणे असे अत्याचार होऊ लागले। त्यामुळे मातंग समाज डोंगरदयात राहू लागला। यावेळी अण्णा भाऊ शाळेत जाऊ लागले। तिथेही जातीभेद मिळणारी वागणूक। ते नावालाच शाळेत गेले। पुन्हा त्यांनी शाळा कायमचीच सोडली। सांगली जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा। बर्डे गुरुजी, क्रांतिसिंह नाना पाटील अशी रत्ने याच जिल्ह्यात जन्मलेली। अण्णा भाऊ साठे हे या क्रांतीच्या लढ्यात उतरले। देशसेवेचा आपला वाटा उचलला। अण्णा भाऊ यांच्या या कामगिरीमुळे इंग्रजांची नजर त्याच्यावर पडू लागली। घरच्यांची पोटापाण्याची जबाबदारी क्रांतिकारकांच्या सहवासात पार पाडता येईना म्हणून त्यांनी मुंबईची वाट धरली। अण्णा भाऊ साठे मुंबईत गेल्यावर मिळेल ते काम करू लागले। त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालू झाला। हमाली ते सूतगिरणीत काम करू लागले। त्यांच्या सहवासातील मंडळींच्या माध्यमातून थोरामोठ्यांच्या ते चांगल्या प्रकारे वाचायला, लिहायला शिकले। गिरणी कामगाराच्या लढ्यापासून अण्णा भाऊंना पोवड्याची गोडी लागली। त्यात त्यांनी लालबावटा पथकातून गाणी गायली आणि रचली। संयुक्त महाराष्ट्र लढ्यात त्यांच्या पोवाड्यांनी महाराष्ट्र दणाणून सोडला। अण्णा भाऊ फकीरा कादंबरीमुळे रशियापर्यंत पोचले। रशियाकडून त्यांचा सन्मान देखील झाला। अण्णा भाऊंनी आपल्या लेखणीमधून 21 कथासंग्रह 30 पेक्षा अधिक कादंब्या लिहिल्या। त्यापैकी 7 कादंब्यांवर मराठी चित्रपटही काढले गेले। फकीरा कादंबरीला 1961 मध्ये राज्य शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला। कामगारांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला। अण्णा भाऊंनी अन्यायाविरुद्ध झगडणाऱ्या महाराष्ट्राच्या परंपरेचे स्मरण करून संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी उभ्या महाराष्ट्राला प्रेरणा दिली। शाहीर अमर शेख समवेत त्यांनी काम केले। अण्णा भाऊंची निरीक्षण शक्ती अत्यंत सूक्ष्म होती। नाट्यमयता त्यांच्या लेखनशैलीचा आगळावेगळा भाग होता। ज्या उपेक्षितांच्या जीवनातून अण्णा भाऊंनी अनुभूती घेतली त्यातील अनुभव त्यांच्या लेखनातून जाणवला। अण्णा भाऊंचा शेवटचा काळ मात्र अत्यंत हलाखीत गेला। दारिद्र्य आणि एकाकी आयुष्य त्यांच्या वाट्याला आले। मराठी साहित्य प्रतिष्ठानकडून त्यांची उपेक्षा झाली। हे वर्ष अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे। या महान आणि उपेक्षित राहिलेल्या साहित्य सम्राटाने 13 लोकनाटे, 3 नाटके, 35 कादंब्या, 1 शाहिरी पुस्तक, 15 पोवाडे, 1 प्रवास वर्णन, 7 चित्रपट कथा असे विपुल लेखन आपल्या अल्पशा जीवनात केले। प्रत्येक दिवस संघर्षाशी लढ काढला। अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे लढण्याचे बळ देते। बहुजन शोषक व्यवस्थेला आपल्या साहित्य लिखाणातून त्यांनी हादरे दिले आहेत। अण्णा भाऊ यांचे साहित्य शोषितांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देते। अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून अन्यायाविरोधात लढणारा, न्यायाची चाड असणारा, स्वातंत्र्य, समता आणि न्याय ही तत्त्वे जोपासणारा नायक उभा केला। साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे या महान साहित्यिकांची स्मृती सदैव आपल्या सर्वांच्या मनात जागृत ठेवूया, हीच त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना खरी आदरांजली ठरेल। असा फकीरा परत होणे नाही।